आज आपण मकर संक्रांत स्पेशलमध्ये तिळगुळाची वडी कशी बनवायची हे बघूया. अगदी खुसखुशीत बनून तयार होतात. ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बनवायला सुरुवात करू. या वाटीच्या साह्याने सगळे प्रमाण घेतले आहे. तुम्ही कोणत्याही वाटीने माप घेऊ शकता. 1 वाटी तीळ आहे. वजनी प्रमाणात बघाल तर 200 ग्रॅम तीळ आहे आणि 400 ग्रॅम इथे मी गूळ घेतलेला आहे, म्हणजे 2 वाट्या गूळ आहे. 1 वाटी शेंगदाणे, वजनी प्रमाणात 200 ग्रॅम शेंगदाणे आहेत. शेंगदाणे मंद आचेवर खुसखुशीत भाजून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे. आता हे तीळ आपण सगळ्यात आधी भाजून घेऊ, पण त्याआधी ताटाला थोडे तूप लावून आधीच ठेवून द्यायचे आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ताटाला तूप लावून ठेवून द्यायचे. तीळ भाजूया. तीळ मंद आचेवर खमंग भाजून घेऊ. थोडासा सोनेरी रंगावर खमंग भाजू. तीळ भाजतायत तोपर्यंत शेंगदाणे बारीक करू. शेंगदाणे ही छान खमंग भाजून साल काढून घेतली आहे. शेंगदाणे बारीक करताना मिक्सर चालू बंद करत बारीक करू, म्हणजे हे व्यवस्थित बारीक होतात. हे बघा, इतका बारीक कूट बनवायचा आहे. आता तीळ पण आपले चांगले भाजून झालेले आहेत. हे तीळ थंड झाले की मिक्सरमधून भरडे वाटून घ्यायचे आहे. आता पुढची प्रोसेस सुरू करू. आता पॅनमध्ये 2 वाटी जो गूळ चिरून घेतला आहे तो घालू. इथे रेग्युलर गूळ वापरला आहे. चिक्कीचा गूळ वापरू नका. चिक्कीचा गूळ वापराल तर आपली ही वडी व्यवस्थित होणार नाही. 1 ते 2 चमचे तूप घालू आणि गूळ वितळेपर्यंत सतत हलवत राहायचे. हे बघा, थोड्या वेळातच असे पातळ गूळ झाला आहे. व्यवस्थित गूळ वितळला आहे. आता यामध्ये घालू शेंगदाण्याचा बारीक कूट आणि हे बघा, तीळ ही भरडे वाटून घेतले. इथे पॉलिश केलेले तीळ वापरले आहेत. तुम्ही बिना पॉलिशचेही वापरू शकता. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. व्यवस्थित मिक्स झाल्यावर यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास वेलची पूड आणि सुंठ पूडही घालू शकता. हे मिश्रण तयार झाले. आता तूप लावून ठेवलेल्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घेऊ आणि ताटामध्ये पसरू. चटका लागू नये म्हणून वाटीचा उपयोग करूया आणि ताटामध्ये हे मिश्रण पसरून सेट करायचे आहे. ही प्रोसेस फटाफट करायची आहे. चमच्याने कडाही सेट केले. आता मिश्रण कोमट आहे तोपर्यंत वड्या पाडून घ्यायच्या आहेत, नाहीतर थंड झाल्यावर वड्या पाडता येणार नाहीत. वड्या पडल्यावर पूर्णपणे थंड करून घेऊ आणि मग ताटातून वड्या बाहेर काढू. थंड झाल्या आहेत वड्या. आता वड्या बाहेर काढू. हे बघा, मस्त मऊ खुसखुशीत तीळवडी आपली तयार झालेली आहे. संक्रांतीसाठी ही तीळवडी तुम्ही नक्की बनवून बघा. मी तर इथे बसून मस्त खाणार आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा. बाय. हॅपी मकर संक्रांती.